प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. कोण होतास तू, काय झालास तू, भ्रष्टाचारांना स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, मला मुख्यमंत्र्यांची दया येते असं म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचं पायपुसणं करून घेतलं शिंदेंचा पलटवार. अॅनाकोंडा मुंबई गिळण्याच्या दिशेनं पुढे निघालाय असं म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर मुंबईला लुटणाऱ्यांनी अमित शहांवर बोलू नये, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं. पालिका निवडणुकीसंदर्भात रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंची आज रात्री बैठक. कालच्या शहांच्या भेटीनंतर आज चव्हाणांची शिंदेंसोबत चर्चा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय विरोधात हक्कभंग. 25 खासदारांच्या सह्या. 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीमध्ये अण्णा हजारे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार. राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा तातडीनं लागू करण्याची अण्णांची मागणी. शीतल तेजवानीला कोर्टाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पोलीस कोठडी. मुंबईतील सर्वच पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी धोरण बनवणार. हक्काची घरं माफक दरात देण्याचा सरकारचा प्रयत्न. तर 2 महिन्यामध्ये अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब. त्र्यंबकेश्वर मुलं विक्री प्रकरणामध्ये 3 मुलं बेकायदेशीरपणे दत्तक घेतल्याचं समोर. जिल्हा प्रशासनानं नेमलेल्या चौकशी समितीनं दिला अहवाल. नाशिक पालिकेच्या एसटीपी प्लांटसाठी पालिकेनं तोडली 300 झाडं. पालिकेच्या अजब कारभारावरून नाशिकमधील पर्यावरणप्रेमी संतप्त. गोवा क्लब आग प्रकरणामध्ये लुथरा ब्रदर्सला मोठा धक्का. रोहिणी कोर्टानं अग्रिम जामीन याचिका फेटाळली. दोघांना भारतामध्ये परत आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू.